उकडतंय म्हणून घालताय असं वाटतंय. उकडत नाहीये मला. एसी लावलाय. तुम्हाला आमच्या डोळ्यात काही गेलंय का हे तपासा म्हटलंय. हो पण असं काय करताय तुम्ही? डोळा लावतोय म्हणजे त्यात काही गेलंय असा अर्थ नाही होत त्याचा. काहीतरी अशुभ घडणार असा संकेत असतो तो. तुम्ही सारखं बोललात ना तर अशुभ होईलच ना. हा पेपर ठेवा आणि फुंकर घाला. हो. पप्पा, मगापासून माझा डोळा फडफड करतोय. काही अशुभ तर होणार नाही ना? तुझा पण? तुम्ही गप्पा बसा. हे सगळं सारखं सारखं अशुभ बोलत बसलात ना तर कसं होईल? पण पप्पा, तेच जर सत्य असेल तर? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही पाणी आणा. आणते. पप्पा, प्रकाशला तर एका ठिकाणी कोंडून ठेवलंय, म्हणजे सध्या तो धोका तरी टळलाय. पण भावना आणि सिद्धूचं काय करायचं पप्पा? नाही म्हणजे त्यांच्या हाती केसला पूरक असं काही लागलं असेल का? काय लागणार? मुळात म्हणजे त्या केसमध्येच काही नाही आहे. हे बघ, तू उगाच स्वतः घाबरू नकोस आणि मलाही घाबरवू नकोस. आणि एवढंच वाटत असेल ना तुला तर जाऊ द्या कोर्टात. हो, सॉरी पप्पा. थोड्याची तर ना तू माझी कधीच होऊ शकत नाहीस जानू. कधीच होऊ शकत नाहीस. तू माझी कधीच होऊ शकत नाहीस जानू. जानूचा शेवट तर झाला, पण तिच्या आठवणींचा शेवट होताना मी पाहू शकत नाही. अहो अहो
अहो अहो काय झालं? जानूची आठवण येते ना, म्हणूनच झोप लागत नाहीये. इतकं अस्वस्थ वाटतंय. माझी पण तीच अवस्था आहे. हो हो, त्यामुळेच झोप नाही लागत आहे. जयंतरावांची पण तीच अवस्था आहे. आज 2 तास फोनवर बोलले मी त्यांच्याशी. बोलले म्हणजे फोन फक्त सुरू होता, मध्ये मध्ये तुरळक बोलत होते तेही त्यांच्या बाजूने प्रयत्न करतायत हो आयुष्यात पुढे जाण्याचा. पण जसं आपल्यासाठी कठीण आहे तसंच त्यांच्यासाठीही कठीण आहे, किंबहुना जास्त. अहो एक सांगू का, आपली मुलं लहान होती ना, तेव्हा जर कधी अस्वस्थ असतील, झोप लागत नसायची तर मी ना त्यांच्यासाठी रामरक्षा म्हणायचे. शांत झोपायची मुलं. नंतर तुम्ही पडता का, मी रामरक्षा म्हणते. चालेल?